जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले. आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहित नाही, याच्यावर तर 302 मनुष्यवधाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे MIDCच्या. संभाजीनगरातला हा भाग औद्योगिकदृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं 6 कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही. पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे, क्लिअर दिसतं. कारण एक तर हा 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रोचमेंट आहे इथे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे MIDCचं कसं दुर्लक्ष आहे, का दुर्लक्ष आहे? मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे, काय याच्याकडे लक्ष देतो? कामगार कुठून आले, काय आले, रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का, इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का, गॅस ठेवणं अलाउड आहे का? जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले. आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहित नाही, याच्यावर तर 302 मनुष्यवधाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे MIDCच्या, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा 3रा अपघात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला, नागपूरमध्ये तर सोलार इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला. म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का? सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला सुद्धा ते सहन आम्ही करणार नाही. ज्या पद्धतीनं ही MIDCचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय, असं आमच्या मनात शंका निर्माण होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल. इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शियल इथं जास्त दिसतंय. लोक राहतात कसे, कोंबून जनावर कसे राहतात, बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पद्धतीने. म्हणून याला कोणी बघतच नाही. उद्योग विभाग बघत नाही, कामगार विभाग बघत नाही, कामगाराचा डिश विभाग बघत नाही. आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या आहे. मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि MIDCचे अधिकारी यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिलकुल ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही. कारण 6 कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही. तुम्ही आता उल्लेख केला संभाजीनगर सोबत तिकडे पुणे चाकण इकडचा. हो, तर महाराष्ट्रातल्या MIDC इंडस्ट्रीज या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षामुळे, आणि त्यावर तुम्ही कुणाला जबाबदार आणि त्याच्यावर काय करायला हवं? नाही, याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे, वेगळ्या पद्धतीने धोरणं आहे. याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे. आता इथं कामगार 20पेक्षा कमी आहे, त्यामुळे शॉप ॲक्टमध्ये असतील बहुत रजिस्ट्रेशन ते आहे का नाही आहे. मग त्या शॉप ॲक्टनुसार किती लोक, हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानावर जाऊन धाड मारतात, मिठाईच्या दुकानात बघतात, पण इंडस्ट्रीत येऊन नाही बघत हे लोक. हे कामगार विभाग आहे ना, हा मिठाईचं दुकान बघेल, एखादं किराणा दुकान बघेल, पण ही इंडस्ट्री येऊन बघणार नाही. जबाबदारी नाही का त्यांची? असं असेल तर मला वाटतं राज्याचा कामगार विभागाला या सगळ्या गोष्टीत बघितलं पाहिजे. फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का? कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे, परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे बोलतो. आहेच ते करावं लागतात. नाही, नियमच येतो, कायदाच येतो, तो काय नवीन नाही आहे. त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज नाही. कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश म्हणतात. हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे. इन्स्पेक्शन करावं लागतं, त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं, त्याचं आहे का नाही बघून येतं जातील ते अधिकारी घरी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.